श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा दिसनायके भारत दौऱ्यावर आलेत। राष्ट्रपतीपदी निवडून आल्यानंतर त्यांचा पहिलाच दौरा आहे। या दौऱ्यात दोन्ही राष्ट्रांमध्ये काही महत्त्वाच्या विषयांवर करार अपेक्षित आहेत। आपला पहिलाच विदेश दौरा म्हणून डाव्या विचाराच्या अनुरांनी भारताची निवड का केली? भारताकडून श्रीलंकेला काय अपेक्षित आहे? पाहूया एक रिपोर्ट। 2022 मध्ये भयंकर आर्थिक कोंडीत सापडलेल्या श्रीलंकेमध्ये सप्टेंबरमध्ये निवडणुका झाल्या आणि तिथं डाव्या विचारसरणीचं नॅशनल पीपल्स पार्टीचं सरकार सत्तेत आलं। त्यानंतर राष्ट्रपतीपदी निवड झालेले अनुरा कुमारा दिसनायके यांनी त्यांच्या परदेश दौऱ्यासाठी पहिली पसंती दिली आहे ती भारताला। रविवारी त्यांचं आगमन झालं आणि 17 डिसेंबर हा त्यांच्या 3 दिवसीय दौऱ्याचा अखेरचा दिवस असणार आहे। सोमवारी दिसनायके यांचं राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वागत केलं। त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला। मात्र या पाहुणचारा पलीकडे श्रीलंकेच्या भारताकडून बऱ्याच अपेक्षा आहेत। या 3 दिवसात त्यांना भारताकडून पारड्यात काय काय पाडून घ्यायचंय पाहूया। 2022 पासूनच श्रीलंका आर्थिक अडचणीत आहे। आजही श्रीलंकेवर अब्जावधींचं कर्ज आहे। भारत, जपान, चीन सारख्या बड्या देशांकडून अमाप कर्ज श्रीलंकेनं घेतलेलं आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं या कर्जांचं पुनर्गठन करण्याची सूचना केली आहे। आर्थिक चणचणीत भारत हा श्रीलंकेसाठी सर्वात मोठा आधार होता। त्यामुळेच पहिल्या दौऱ्यासाठी दिसनायकेंनी भारताची निवड केली। श्रीलंकेला आर्थिक गुंतवणूक, अक्षय ऊर्जा, पायाभूत सुविधांमध्ये भारताची मदत हवी आहे। कर्जांच्या पुनर्गठनातही भारताचीच मदत होऊ शकते। श्रीलंकेला ब्रिक्स संघटनेत सहभागी व्हायचंय, ते भारत भेटीमुळे शक्य होऊ शकतं। श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये नवी दिल्लीमध्ये अनेक सामंजस्य करारांवर बातचीत झाली आहे। भारतासाठीही हिंद महासागरातला श्रीलंका हा महत्त्वाचा शेजारी आहे। भारतानं याआधीच नेबरहूड फर्स्ट या आपल्या धोरणात श्रीलंकेला महत्त्व दिलंय। त्यातच हिंद महासागरातील चीनी अस्तित्व वाढू लागल्यानं भारतासाठी ही चिंतेची बाब आहे। हिंद महासागरात श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावरील चीनच्या 2 युद्धनौका 2022 पासून उभ्या आहेत। भारतानेही देशी बनावटीची जहाजं उभी केली आहेत। चीनचं वाढतं अस्तित्व भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतं। अशात श्रीलंकेकडून भारताला सहकार्य अपेक्षित आहे। तर तमिळ बहुल परिसराच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी देखील भारत दबाव आणू शकतो। राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर अनुरा दिसानायके यांनी भारतामध्ये सर्वात पहिला दौरा केलेला आहे आणि यावरूनच श्रीलंकेचा भारतासोबतचा संबंध हा त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे या भेटीवरून स्पष्ट होतं। या भेटीमधून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींवर विशेष लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करण्यात आलं आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल कनेक्टिव्हिटी, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि एनर्जी कनेक्टिव्हिटीवर विशेष भर देण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्वे ट्रॅकच्या माध्यमातून त्याचबरोबर समुद्री मार्गाने वाहतूक करण्यासाठी कनेक्टिव्हिटीवर विशेष भर देण्यात येणार आहे। एवढंच नाही तर भविष्यामध्ये कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून काउंटर टेररिझम एफर्ट असो, त्याचबरोबर सागरी सुरक्षिततेशी संबंधित सुद्धा आणि सायबर सिक्युरिटीशी संबंधित विशेष प्रयत्न भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान केले गेलेले आहेत। दरम्यान चीन अजूनही श्रीलंकेसाठी सगळ्यात मोठा कर्ज देणारा देश आहे। त्यातच श्रीलंकेत डाव्या विचारसरणीचं सरकार स्थापन झालंय। अनुरा दिसनायके आणि त्यांचा पक्ष जनता विमुक्ती पेरामुना हे डाव्या विचारसरणीचे आहेत। हा पक्ष भारत विरोधी म्हणूनही ओळखला जातो। तर जानेवारी महिन्यात दिसनायके चीन दौऱ्यावरही जाणार आहेत। त्यामुळे श्रीलंका आणि चीन यांची वाढती जवळीक भारतासाठी डोकेदुखी ठरणार नाही याची काळजी भारताला घ्यावी लागणार आहे। मात्र त्याच वेळी भारताशी वैर घेणं हे श्रीलंकेलाही परवडणारं नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।